हाय नमस्कार. तर बघू शकता बानुबाईची आपल्या आंघोळ झालेली आहे. आणि 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 काय बरं बोलायचं होतं, लक्षात गेलं बघा. काय करावं, लय भोळा आमचं जीवन. तर काय बोलायचं होतं बरं, हां, तर आई गेली तिच्या म्हणजे माझ्या आजोबाला बघायला गेली आहे. तर काल गेली आणि 5-6 दिवस झाले. जसं आता ऊन किती ही झालंय ना, कामाला गेलतो ना, त्यामुळे त्या उन्हाने तिला जास्त त्रास झाला. तिला दवाखान्यात पण नेलं, सलाईन वगैरे सगळं केलं, तरी पण तिला काय फरक पडेना. गोळ्या खाऊन खाऊन तरी पण फरक पडेना. मग मला काय म्हणली, मला इथं गुण येत नाही, मी टेंभुर्णीला जाते. तर म्हणलं जा बाई. मग गेली ती टेंभुर्णीला. मग काल गेली. मग आज चाललाय दीक्षाबाईचा स्वयंपाक. आणि आता मला आहे का मग बाहेरची, बाणूचं दूध तापवायचं, परत बाणूचे काय कपडे धुवायची. तर बाणूबाईचा खेळ चाललाय मस्तपैकी छानपैकी. बाणूबाईचं दूध उकळत या. आणि इकडं बाणूबाईला सगळ्यांना बघायचं असतं म्हणून मी रोज दाखवते बाणू. हा का, बघितली का बाणू हाय कर पेला. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितलं का कशी बघते, अगा कशी बघतीय. गुड मॉर्निंग. मन 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 नाही येत नाही करते. येत नाही म्हणती ती. मग बघा, ज्याला बोला येत नाही, त्याला चाला येत नाही, ते सुद्धा लेकरू बोलायचा प्रयत्न करते का नाही. तर हो का, बानू पिल्या काय करते. हाय कर माऊला, काकाला, मामांना. हाय माऊ, हाय काका. तर बानू आता खेळायच्या नादात आहे. तर आई गेली तिकडं. म्हणलं कसं आहे माहिती का, 2 दिवस झालं म्हणजे 3-4 दिवस झालं माझं पण तब्येत ठीक नाही. पण हा व्यवस्थित आवाज अजून माझं आजारी पडली ना तर माझा आवाज बाहेर निघत नाही. हे तर तुम्हाला माहितीच आहे की आवाज बाहेर निघत नाही माझा. थोडा मला पण जाणवायला लागलाय. आवाज बसण्याचा प्रयत्न चाललाय, पण त्याच्या आधी दवाखान्यात जाऊन येते मी. काल गेली. काल कसलं महिला दिन काय बंद होतं सगळं. मग आता आज शनिवार हाफ डे, उद्या रविवार सुट्टी दवाखान्याला. मग डायरेक्ट आता सोमवारीच जायचं दवाखान्यात. थोडंसं माळवं चुळवं आणायचं आणि थोडंसं म्हणजे दवाखाना करायचा आधी, मग माळवं चुळवं आणायचं. आणि बानूबाईला पण लागतं ना खायला. आणि आपल्याला फ्रीज नाही बघा, फ्रीज नाही आपल्याला. अगं तिची गाडी चालली बानूची. बघा फू. अगं बे, आई कुठे गेली. भू. आई कुठे गेली. होय, भूर गेली वय. तर आई गेली भूर म्हणतीय. बघा त्या लेकराला कळतंय का नाही, किती हुशार आहे लेकरू. तर सांगायचा उद्देश असा आहे माझा की भरपूर जण काय माहित आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकला वैताग आणलाय बाया. मला तर खरंच वैताग आणलाय. एवढं फोन, एवढं 5,000 लोक, 5,000च्या वरी म्हणजे 6,500 लोक फेसबुकला. आणि यूट्यूबला पण यावा की मग बघायला. फेसबुकलाच लय आवडतं होय नाचलेल्या बाया बघायला. आणि इंस्टाला पण मी नाही बाया नाचत. म्हणजे मी आधी नाचत होती, पण आता नाही नाचत. आपल्याकडे टॅन नाही काय नाही. मग आता टॅन येणारच आहे की आपलं. मग आपण करूच हेड्या जरा थोडंसं मजा हजा. आणि कसं आहे माहिती का, काही गोष्टी आपल्या खुशीसाठी पण करायच्या असते त्या, असं काय नाही की. आणि तो हेड्या व्हाय ना का नाही, पहिल्या स्टार्टिंगला मी यूट्यूब खोललं होतं ना, त्यावेळेस मी त्या देवाच्या गाण्यावर
हेड्या बनवून टाकलेलं आहे बघा. तर ते नत नाकात नाही का ते गाणं, आणि ते गाणं इतकं व्हायरल झालं की मिलियन काय म्हणतात त्याच्यावर गेलं ते. तर लय आनंद झाला बरं का मला. म्हणजे आता या 4-5 दिवसात मला सांगायला लागले की ते गाणं तुझं लय व्हायरल झालंय. मग बघा विचार करा किती माणसाला. तसंच हेड्या पण व्हायरल करत जावा की. आमच्या हेड्यामधनं घेण्यासारखं काय नसतं, पण तुम्ही गरीब, आम्ही बी गरीब, आणि तुम्ही खाता आम्ही पण खातो, हाय की नाही सांगा बरं. तर चला बाई, मला कपडे ही धुच्यात पाण्यात काय सुटलं नाही. पाणी सकाळनं सुटल्यावर भारी वाटतं वातावरण. आणि ते झाडावरला काढावं म्हणते, पण एवढा महिना ठेवावा आणि मग काढावा. पेरू लागले तर लय लागले तर पेरू. तर या खायला पेरू, गावरान पेरू आपल्या गावाकडलं. तर बाणूचा खेळ चाललाय, तोपर्यंत मी कपडे घेते धुवून, मग दूध तापतंय, मग जेवण तिला. तर हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपलं टेंड आलं ना सगळं. बानू काय करते, बानूचं जेवण किती टायमाला असतंय, काय बानूचा जन्म कसा झाला, बानू जन्मता चांगली होती का, बानू कशी, म्हणजे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पण जरा माझ्या पण डोकं जरा शांत, आणि कामाचा रोड असल्यामुळं मी म्हणजे असं बसून नाहीच की चला आता बसून आपल्याला बोलायचंय तुमच्यासोबत, गप्पा हाणायच्यात, पण असं काही नाही. कारण मी तर घरी बसले तर खायला कुठनं आणायचं, म्हणून त्यामुळं मला कष्ट करावं लागतंय. आणि जसं मला वेळ भेटतो तसं मी हेड्या बनवते आणि टाकते. का तर माझ्या भाऊ बहिणी लय वाट बघतात. आणि मी हेड्या जरा काय लेट झाला तर हेड्या नाही आला ताई तुझा असं म्हणतात. म्हणून त्यामुळं मला त्यांना काळजीत पाडू वाटत नाही, म्हणून मी टाकते. आणि आज मी काय केलं, लिंबाच्या काड्या खाल्ल्या, काचा चावून दात बी घासले लिंबाच्या काड्यानी. आणि गुटखा लिंबाच्या काड्याचा घेतला कडू छार, आणि त्यामुळं आणि 1 गिलास पाणी पिली. ते उमचळायला लागलंय, कारण मला डोकं दुखत होतं ना, त्यामुळं मला असं वाटलं की मला पित्त झालं असेल, म्हणून मी ते इलाज केला. पण पित्त काय पडलं नाही, पण तोंड सगळं कडू पडलंय. तर चला घेते कामं करून. आणि हेड्या आवडला असल्या तर नक्कीच लाईक करत जावा. गरिबासाठी, श्रीमंतासाठी कुणी बी लाईक करतं चांगल्या हेड्यावला, पण आमचा पण एवढा वाईट नसतो हेड्याव, बऱ्यापैकी असतो. करत जावा हेड्यावला लाईक, आणि एक शेअर पण करत जावा, आणि कमेंटमध्ये सांगत जावा की ताई तुझं इथं चुकतंय तिथं चुकतंय. पण हां, हे सगळं माझ्या लाडक्या भावा बहिणींसाठी आहे. तर चला बाय.